ही हिरवीगार अशी ही रानभाजी, हिला कोलूची भाजी म्हणतात। छान अशी हिरवीगार ही पावसाळ्यात प्रामुख्याने जंगलात उगवते। तर ही रसायनमुक्त खतमुक्त अशी ही भाजी आहे आणि कांद्याच्या पातीसारखीच ही भाजी लागते। तर हिचे पांढरे कंद असतात, पांढऱ्या कांद्यासारखे। तर बघू शकता अगदी पावसाळ्यात छान अशी हिरवीगार उगवलेली असते। तर आपण हिची भाजी करणार आहोत। तर बघू शकता छान अशा कांद्याच्या पातीसारखी ही भाजी तयार होते आहे। तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी अगोदर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। तर इथे बघू शकता मी ही रानभाजी तयार करत आहे। इथे कांद्याच्या पातीसारखी छान असं बारीक बारीक चिरून घ्यायचे आहे। इथे मी बघा सुरीच्या साहाय्याने बारीक बारीक चिरून घेत आहे। छान अशी ही भाजी कांद्याच्या पातीसारखीच असते। ह्या भाजीमध्ये कोलेस्ट्रॉल कमी होतो, भरपूर प्रमाणात फायबर असतात आणि शरीरासाठी सुद्धा खूप उपयोगी अशी औषधी ही भाजी आहे। तर अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घ्यायचे आहे। इथे बघू शकता छान अशी हिरवीगार भाजी ही पावसाळ्यातच मिळते। तर इथे मी सर्व भाजी चिरून घेते आहे। चवीला सुद्धा खूप छान लागते ही भाजी, कांद्याच्या पातीसारखीच ही भाजी लागते। तर इथे मी सर्व भाजी कापून घेत आहे। अगदी कोवळी लुसलुशीत अशी ही भाजी आहे। तर इथे सर्व भाजी मी कापून घेतली आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि मिठामध्ये छान अशी कुस्करून घ्यायची आहे। इथे मीठ टाकून घेतलं 1 चमचा आणि छान हाताने असं रगडून घ्यायचं आहे। इथे बघू शकता छान असं रगडून घ्यायचे आहे आणि थोडं मऊ करून घ्यायचे आहे। इथे मी छान अशी ती भाजी रगडून घेतली आणि छान अशी मऊ होऊन द्यायचे आहे आणि पुन्हा एकदा एका तांब्यामध्ये मी पाणी घेतलं आणि स्वच्छ धुवून घेतली आणि इथे बघा पाणी पिळून काढून घेतलं आणि बघा एवढी भाजी तयार झाली, पिळून काढली आणि अशा पद्धतीने हे रस काढून घेतलं आणि इथे 1 तांब्याभर पाणी टाकून घेते मी आणि स्वच्छ अशी धुवून घेते आहे। इथे रगडून घेतली आणि पाणी टाकून घेतलं आणि पिळून घेतली। तर इथे मी साहित्य बघा घेतलेलं आहे। 1 मोठा कांदा कापून घेतलेला आहे, कढीपत्ता, लसूण घेतलेला आहे 10-12 पाकळ्या आणि 1 मिरची कापून घेतलेली आहे। इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात तेल 2 चमचे तापत ठेवलेलं, 1 चमचा जिरं टाकलं, जिऱ्याची छान फोडणी टाकून घेतली आणि 2-3 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत। लसूण टाकून घ्यायचं आहे, कांदा टाकून घ्यायचा आणि मिरचीसुद्धा टाकून घ्यायच्या आणि सर्व साहित्य एकसारखं हलवून घ्यायचं आहे। इथे थोडंसं मी हिंगसुद्धा टाकून घेतलं, मिरची टाकून घेतली, लसूण टाकून घ्यायचा आहे, कांदा टाकून घ्यायचा आहे आणि सर्व साहित्य छान असं परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही छान असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे कांदासुद्धा ॲड करून घेते। ह्या भाजीमध्ये रानभाज्यांमध्ये ॲडिशनल असं काही टाकायचं नाही आहे, वाटण किंवा काही, फक्त मी इथे थोडंसं शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकणार आहे। इथे छान आपला कांदा मऊ झालेला आहे आणि इथे कोलूची भाजी टाकून घेते आहे। छान बघू शकता छान अशी हिरवीगार भाजी आहे। इथे अर्धा चमचा मी मीठ टाकून घेते, कारण मिठाने मी टाकून कुस्करून घेतलेली आहे। तर इथे मीठ टाकून घेतलं आणि 5 मिनिट वाफ काढून घेणार आहे, छान शिजू द्यायचे आहे। तर इथे मी झाकण ठेवत आहे आणि 5 मिनिट आपण शिजून घेणार आहोत। तर इथे बघू शकता छान आपली भाजी हिरवीगार अशी दिसत आहे। भरपूर लसूण टाकून घेतलेला आहे, कांदा टाकलेला आहे आणि इथे झाकण ठेवते आहे।
छान आपली भाजी तुम्ही बघू शकता. इथे मी वाफ काढून घेतली आणि पुन्हा एकदा परतून घ्यायची आहे. तर इथे आपली भाजी छान आपली शिजलेली आहे आणि इथे मी छोटी वाटी भरून दाण्याचं कूट घेतलेलं आहे. ॲडिशनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. तर इथे मी दाण्याचं कूट टाकलं आणि कांद्याच्या पातीसारखीच ही भाजी लागते आणि ही रानभाजी आहे आणि चवीलासुद्धा खूप अप्रतिम अशी लागते. तर इथे बघू शकता खूप छान आपली भाजी तयार झालेली आहे. ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते. इथे दाण्याचं कूट टाकलं, 2 मिनिट पुन्हा एकदा वाफ काढून घेतली आणि इथे आपली भाजी तयार झालेली आहे. इथे बघू शकता खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे. हिरवीगार अशी भाजी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.